काशनाथ बबन हा जा तुम्ही बरोबर. हा मी सांगितलं तसंच करा. हा बरोबर मला मिस कॉल देतो. पाहिजे शिवलाल भाऊ, काही फायदा झाला पाहिजे आपला, नाही तर काही फायदा नाही होणार. तुम्ही फक्त मी सांगितलं तसं करा ना. 20-25 किलो आंब्याला त्याला गच्चू देतो म्हणजे देतो. हा आपल्या रायतेले आंबे होते आणि काय आपल्या नातेवाईकाला देता येते. ठीक आहे, इकडं काम झालं की आम्ही मिस कॉल देतो. हा जा तुम्ही तुमच्या तयारीत राहा तिथं. मामा आंबे कसे दिले? फक्त 60 रुपये किलो आहे बाई. घ्या, रायताचा आंबा आहे चांगला, मस्त गावरान आंबा आहे. बरोबर लावा ना, 5-5 किलो पाहिजे आम्हाला सगळ्याले. हा येले या भाऊले तर 10 किलो पाहिजे म्हणते. लावा बरोबर. हो बाई, आंबा पाय हे कोणता आहे ते? लोणच्याचा 1 नंबर आंबा आहे ना. मग कोणता आंबा घेता का तुम्ही? सस्ता मस्त. हा एक आंब्याची एक फूड खाऊन पा, मग म्हणले. हो आंबा गिंबा चांगला आहे, पण 50 रुपयाला लावा. 50 न लावा, आम्ही सगळेजण घेतो. हाय असं आहे गिरेक. हा 60 रुपयानं म्हटलं ना तरी म्हणते आणखी त्यातही कमी करा म्हणते, 50 न द्या. येले हेच आंबा मस्त पेटीत टाकून आण लागते आणि 100 रुपये किलो विका लागते, तेव्हा समजते येले. मी काय म्हणतो बाई, हो भाऊ हे पा, पाहिजे असेल तर तुम्ही घ्या. 55 रुपयाला लावतो, त्यापेक्षा कमी नाही पडत भाऊ आपल्याला. 55 देतो लावून. 5 घ्या का 10 किलो घ्या, जेवढा घ्यायचा तेवढा घ्या. 55 रुपये, त्याच्यापेक्षा कमी आम्हाला पडत नाही. घ्यायचं असेल तर पहा तुम्हाला. बरं ठीक आहे, द्या 55 लावून द्या. आंबे लोणच्याला पाहिजे तुम्हाला, फोडून द्यायचे का मग? द्या ना बाबा, मग तर फार चांगलं. तुम्हीच फोडून द्या. येरी घरी कुठं कोणाची पावशी आणा हे आणा. हा द्या मग, फोडूनच द्या. त्याचे पैसे वेगळे लागले बरं. हा फोडाचे पैसे वेगळे लागतात. बाबा लगे हा आंबे फोडाचे बी पैसे लागते का? हा 5-10 मिनिटाचं काम आहे ते. सांगा आता, 5-10 मिनिटाचं काम आहे म्हणते. हा घरच्या माणसाला सांगून पाहिजे म्हणा, करते का पटकन? हो बाई, मेहनत आहे ना त्याची बी. हा मेहनत लागते ना, आता तुडी होते. हा जाऊ द्या बा, किती द्या लागल? 15 रुपये किलोनं फोडतो आम्ही. बापा रे, 15 रुपये किलो? त्यापेक्षा तर घरी फोडलेले परवडले. मग राहू द्या ना बुवा, घरी नेऊन फोडा ना. आम्हाला काय आहे, आम्ही देतो मोजून. घ्या. अरे ताई, काय करायचं? घ्यायचं का डायरेक्ट घरीच न्यायचं का फोडाले? कुठं हो, आपल्या घरच्या माणसा सांगितलं तर ऐकते तरी का? हा 10 वेळा नांदाच लावा लागल. आंबे फोडावं, तेव्हा कधी ऐकतील? ते बी आंबे फोडायला पावशी कोणाची इथून मागून आणायला लागल आपल्यालाच. त्याच्यापेक्षा इथूनच फोडून घेऊ आपण. आमा आता आंबे तुमच्याकडून घेऊन राहिले आम्ही. हा 10 रुपये किलो द्या फोडून. 10 रुपये किलो लावा आणि फोडून द्या. खरंच बुवा, अशा जर बाया असल्या तर नाही बरोबर पैसा जमवते रे. 5-5 रुपयासाठी घिसघिस करतात नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला फोडून बी देतो. हा फक्त कोणाला सांगू नका 10-10 रुपयानं लावलं म्हणून. आणि ते आंब्याचा बी भाव 60 रुपये सांगा कोणाले. आता तुम्ही बोनीचे गिऱ्हाईक आहे म्हणून तुम्हाला देतो तुमच्या हिशोबाने. अरे बाबा, आम्हाला काय करायचं? कोणाला द्या का नका देऊ, आम्हाला द्या. घ्या मग, काढा त्यातले आंबे चांगले चांगले. अबे काशनाथ, मी आता म्हटलं होतं त्याला मी येतो म्हणून सोबत, पण नाही म्हणे. ते म्हणे लगेच जाऊन येतो म्हणे. आता पायभर किती वेळ झाला. आणखी काय दवाखान्यात गेले का नाही गेले काय समजलं नाही त्याचं. हो ना, ते बरोबर आहे, पण तुम्ही फोन लावून पाहा ना, मग दवाखान्यात गेले का नाही गेले समजते ना. हे काय बडबड करू राहिली इथं? अबे फोन लावाले, पण माझा फोन मी त्याच्याजवळ दिला ना. हा आता कोणाच्या फोनवरून लावू? तो आणला का फोन? आणला का तुया? नाही ना बबन भाऊ, माझा फोन ते बिघडला, ते दुरुस्तीला टाकलेला आहे, ते आणलाच नाही राजू म्या. अरे कावेरी ताई, फोन असेल तर द्या ना तुमचा, जरा 1 मिनिट बोलाले. काय बबन भाऊ तुम्ही? हा आम्ही खेळातल्या बाया ना, आम्ही का मोबाईल का सोबत राहते का आमच्या? मोबाईल घरी आहे बा. तुम्हाला काय होतं बा एवढं अर्जंट काम? हो ताई, ते कसं आहे माहिती आहे का, आमच्या घरची बाई ते बाबू गेला दवाखान्यात. हा त्याच्याजवळ फोन दिला मी, आपण माझा फोन नाही. आता म्हटलं गेले का नाही गेले, जरा फोन लावून पाव. हो का, दवाखान्यात गेले का? मग गेले असतील ना. नाही तर एक काम करा ना, या मामा जोडता घ्या ना, याच्या जोड ना फोन, याच्या फोनवरून लावा. तरी काय आता फोनचे पैसे थोडी पडते, लावा ना त्याच्या फोनवरून. जमलं गड्या, मनासारखं झालं. आमा 1 मिनिट मोबाईल देता का हो तुमचा? जरा फोन लावायला अर्जंट आहे हो. मोबाईल तर तसं कोणाला द्यायला नाही पडत, पण जाऊ द्या, द्यायला लागेल थोडासा फोन लावेपर्यंत. बरं ठीक आहे, देतो. फक्त फोन लावा आणि पटकन वापस द्या बरं. हा माझे फोन येत राहते. हरकत नाही ना, एकच फक्त फोन लावतो आणि बस लगेच देतो. ते भी अर्जंट आहे म्हणून, नाही तर तुमचा फोनही नसता घेतला. घ्या तुम्ही फोन घेऊन घ्या, काय टेन्शन नाही. तसं लावा, 1-2 फोन लावा वाटल्यास, पण जरा लवकर आटपा. ठीक आहे, द्या मग. चला, काशा बमण्याचा मेसेज आला म्हणजे याचा अर्थ मामाचा फोन भेटला त्याले. चला आता आपलं काम करायला लागलं आपल्याला. अबे पोरो, काय आले का? किती वेळचे तुम्ही का आंबे विकू राहिले? काही आंबे विकले गेले का नाही रे? मामाचे आंबे का सगळे संपून गेले ना, तरी तुमच्या आणखी काहीच आंबे विकले गेले नाही. मामा म्हणे तिथं आंबे विकले गेले नसेल तर घेऊन ये म्हणे. हा ते फोन लावून पहा बरं मामाला काय म्हणते पाय. मामा म्हणे का आंबे आण म्हणून? थांबा मी लावतो, फोन लावतो. हा बोल रे भाषा, बोल काय म्हणतं? मामा हे आले इथे, भाऊ आले म्हणते आंबे द्या म्हणते.
तिकडे आंबे संपले का आपले? हो आंबेले का सगळे संपले ना. हे गिराईक इथं थांबलेले आहे. दे पटकन पटकन दे, काही विचार नको करू. पोत्यात भर आणि दे पटकन त्याच्याजवळ. इकडे हे गिराईक चालले नाही तर वापस जातील. दे बरं पटकन दे त्याच्याजवळ. बरं 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 देतो, आता आता भरतो आंबे पोत्यात आणि लगेच देतो. हो काका, जसे भरला का बरं हे पोत्यात पोत्यात आंबे भरला का आम्हाला? ते मामा म्हणे गिराईक थांबलेले आहे म्हणे, लवकर द्या म्हणे पाठवून. अरे तेच तर घाई आहे म्हणा, दे ना म्हणा पटकन लवकर भरून. बरं ठीक आहे, दे मी भरू लागतो, दे. हे घ्या मामा तुमचा फोन. धन्यवाद हो मामा फोन दिल्याबद्दल. धन्यवादची काही गरज नाही, पण लय वेळ लागला बा तुम्हाला फोनवर बोलाले. हा तिकडे जाऊन काय बोलत होते एवढे? मी म्हटलं ना मामा लय हुशार आहे. जास्त किती वेळ लागला काय लागला बरोबर चौकशी करणारा मामा आहे नाही. हा म्हणून तर कशाला म्हटलं तिकडे जाऊन बोलू आपण. नाही इथे जर बोललो असतो तर त्यानं लक्ष दिलं असतं तर त्याला माहित पडलं असतं ना कोणासोबत बोलतो म्हणून. हो मामा तुमच्यासारखे सगळे चांगले नाही ना. आजकाल कोणाला मोबाईल मागितला तर देत नाही, प्रत्येकाच्या खिशात असते पण देत नाही कोणी. हा म्हणून तर म्हटलं बा आता मी चौकशी करून घेतली बा त्याची, दवाखान्यात गेले का नाही गेले. म्हटलं तर नंतर फोन लावायला भेटते, नाही भेटत. नाही तसं काही नाही आहे. तुम्ही दिवसभर जरी बोलले तरी काही टेन्शन नाही ना. काय कारण का आपलं बिल थोडी येते त्याचं. पण तुम्ही लय वेळचे बोलत होते बा तिकडे जाऊन, म्हणून म्हटलं जाऊ द्या. बोलले ना काही तब्येत गिबत चांगली आहे ना त्याची? हो तब्येत गिबत चांगली आहे तशी, गेले आता ते दवाखान्यात, काही टेन्शन नाही आहे. बरं चला येतो मग. हा बरं ठीक आहे या. अरे कशा हॅलो बोल काय म्हणतं? हा या दोघांजवळ फोन नव्हता ना. आता अचानक कसा काय फोन आला? वाजला याचा फोन आणि उचलला बी ना. मगाशी तर म्हणे काही फोन नाही म्हणे आमच्या जवळ, म्हणून आपल्याला मागितला फोन यांनी. पाहू दे बरं यानं कोणाला लावला फोन. फोन तर काही कोणाला लावला नाही वाटते यानं. काही नंबर दिसून नाही राहिला याच्यात कोणाचा. बहुतेक त्यानं डिलीट मारला असेल. कोणाला तरी फोन लावला आणि डिलीट मारला नंबर. पण हे भाषाचा फोन आलेला दिसून राहिला. हा भाषानं फोन लावला होता का? हो हे काय 10 मिनिटं आधीच लावला ना त्यानं. पाहू दे बरं काय म्हणत होतं ते. सांगा आता पाठवूच राहिलो ना आंबे तिकडं. हा मामाच्या फोनवर फोन. हा गिराईक असेल उभी तिकडं, ते दोघं खात असेल म्हणून इकडे ते मामा फोनवर फोन करते. आता पाठवूच राहिलो ना आंबे, पाणी नाही पिऊ देत वाटते. हा बोला मामा, पाठवतो आता आंबे पाठवून राहिलो. ते भरलं कट्ट भरलं. हा कायचं कट्ट भरलं म्हणते हे? आंबे पाठवतो आणि हे करतो काय म्हणून राहिले हे? ए भिकुंड्या, अबे काय बोलू राहिला बे तू? कायचे आंबे पाठवतो काय? हा कुठं आहे तू? कुठं आहे कुठं आता? मामा मी इथं या काकीच्या इथं पाणी प्यायला आलो. ताण लागली तू जरा पाणी प्यायला आलो. ते भिरकुंड्या भरून राहिला ना आंबे. आंबे पाठवायला सांगितलं ना तुम्ही. अबे आंबे कायले रे? हा म्या काय सांगितलं तुले? हो त्या काकाला आंबे आणायला पाठवलं ना तुम्ही. हा ते म्हणे ना आंबे सांगितले म्हणे मामाने. मी तुमच्या फोनवर फोन लावला होता. तुम्ही तर म्हणे पाठवा म्हणे, गिराईक उभे आहे म्हणे, लवकर पाठवा म्हणे. सांगा आता काय चाललंय हे? हा म्या कुणाला पाठवलं बाई इकडे आंबे वाया आणाले? आणि मी बोललोय म्हणते फोनवर. हा म्या कधी सांगितलं फोनवर येले? बरोबर आहे, माझ्या लक्षात आलं सगळं. आता आपला फोन या दोघांजवळ होता ना. हा तेव्हा भाषाचा फोन आला. फोन आला तेव्हा हे बहुतेक या दोघांपैकी एक जण माझ्या आवाजात बोललं येले. हे भिरकुंड्या, तू आता तिथंच आहे का? दुकानाजवळ आहे का? मी या काकीच्या इथं पाणी प्यायला आलो. बरं ते माणूस आलेला आहे ते तिथंच आहे का? हा सगळे आंबे गिंबे तिथं आहे का सध्या? हो आंबे भरून झाले कट्ट्यात. आता मी उचलून दूर आलो तर बस ते येत होते आता. बरं तू आता माझ्यासोबत बोलू राहिला ते माहिती आहे का त्याले? मी इकडे आव ना जरा, इकडे आव इकडे आव. बरं आता मी काय सांगतो ते ध्यान देऊन ऐक. हा कारण हे चुकाट्यावाले आपला गेम करायला आले होते. ते दोघ जण आलते, मला मोबाईल मागितला आणि मा फोनून तेच बोलले बरं तुले. अरे बाप रे, असं आहे का मामा? बाजार राजू ते गेले नाही. हाय इथंच आहे. काय कुठे त्याच्या जो आंबे देऊ नाही का त्याला? या ना तुम्ही इकडे असाल तर. नाही मी काय म्हणतो ते ऐक. कसं आहे माहिती का, गावाल्यासोबत आपल्याला भांडण करता येत नाही बरं. हा आणि एक तर कसं आहे माहिती का, आता आपण या गावच्या सोयरे झालो. हा आपली भाजी दिली ना त्या भांडाची, तर एक तर या गावात आपल्याला नेहमी या लागते धंदा करायले. हा आणि या गावाला तसे बाकीचे सगळे चांगले आहे. हे 2-4 जण आहेत जरशे. पण आता मी काय सांगतो ते ऐक फक्त. हा बरं ठीक आहे बोला ना. मी काय म्हटलं ते समजलं बरोबर? हा आता याच्या हाताने याची जिरवाची आपल्याला. आता एरी माय आंबे संपत आले. हा मी सांगतो तसं कर. समजलं तू काय म्हटलं ते. ठेव आता फोन, हे जातील आता कट्टे घेऊन. एवढा वेळ लागते पाणी प्यायले? हा किती वेळचा गेला का तू? एवढं कट्ट भरून झालं आमचं. चल उचल आता हे दे आहे काका जोड. ते बिरकुंड्या मी तुला मग सांगत विसरलो. अरे ते मामा म्हणे सगळे आंबे दे म्हणे ना. सगळे दे म्हणे आंबे. हे सगळे भर 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 दोन्ही भर कट्ट्यात. मग तरी सांगतो बे. अरे हे दोन्ही कट्टे नेता येईल का मला लगे? हा हे कट्ट बस झालं नाही, याच्यात जरसे टाकान की वाटलं शेतकरी.
जास्त नाही होत रे बाबा, एवढे नेता येत नाही मला. खाऊन घे ना मला सगळे आंबे. हा एकाच कट्ट्यानं काय होते? ओ काका काय होते एवढे का वजनदार थोडे आंबे? घ्या घ्या भरतो मी दुसरं कट्ट भरतो. सांगा आता, एकच कट्ट निवड आलो बरोबर तर निवू दे ना. हा नाही तर खाशील ना मामाचे बोलणे भाऊ. हा बरं बा, तुम्ही ऐकतच नाही तर मग द्या द्या सगळेच द्या. आता मला उचलून द्या हे आंबे सगळे दोन्ही कट्टे. हा आणि तुम्ही इथं आता इथं थांबा, हे गुन्ह्या गाड्या करा सगळे. अबे का तू काय लिहून राहिला मामा अंग? एक तू वजन झालं. नाही ना, रस्त्याने एखादं कट्ट गिट्ट जर पडलं गेलं तर मी आहो ना. मी तुम्ही चला चला, मी येतो तुमच्या माग. अरे आंबे आवडते ना, आंबे पाहिजे होते ना मला. चला आता ते बस स्टँडवर घेऊन चाललो आम्ही त्या दुकानात. तिथे गेले की देते मग तुम्हाला. चला बरं ठीक आहे, जा मग तुम्ही समोर, मी आलोच मागून. मागून काय येता? अहो तोपर्यंत आंबे संपून जाईल. चला आमच्या सोबतच चला. हो का रे? बरं चाल बा, चाल तो सोबतच येतो मग, चाल. जमला आता एक सोबती बी आला आपल्याला. हा आता काली हे घरात घुसल. आता याला बरोबर नेतो बस स्टँडवर. चला हो काका, चला पटापट. आता इथं घरात घेऊन चाललो तर मी. आता ही माग आल्यावर आता बस स्टँडवर न्यायला लागते काय काम आहे ती. एक तर आता हे गोपाल भाऊ बी आले सोबत. हा ना, ते या बारक्याला तरी जुगारा दिला असता म्या. शिवाल भाऊ, मला बी लवकर आंबे घ्यायचे, चला लवकर पटकन. एवढं 2 कोट्याचं वजन आहे ना, लवकर चाला म्हणतं. हा एक कट्ट घे बरं तो आजोळ. हो मी काय घेऊ? हा मी पैसे देऊन आंबे घेणार आहे, मी काय फुकट घेतो नाही घेणार आहे. कोंड्या तू घे रे बाबा, तू घे एक कट्ट. नाही हो काका, मन नाही उचलत बाटे. चला 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 पटकन. चला आता पटापट जा लागेल आपल्याला. या पुढच्या गलीतून जातो. काशा बोमण्या जर भेटलं तर मग त्याच्यात त्याला सांगा लागेल येले बाबा गोष्टीत गुलो. मी पटकन आपल्या घराकडे सरका लागल. आई ग कंबर केलं बा कामातून. 2 कट्टे आणणं का सोपं आहे का? हे म्हटलं मागच्या मागं सटकतील तर हे बी आपल्या मागं आले शेपटासारखे. हा आणले का आंबे? आणले का? बरं झालं आणले. हे आता गिऱ्हाईक इकडेच येऊ राहिले सगळे. काय राजू मामा, तुमचं काम आम्हाला सांगता तुम्ही? हा काय राजू, कटला होतं इथं, तुमचं कटला आणलं असतं पडलं नसतं का? डोक्याला आणा लावली इकडं. घे ना म्हणा, तुलेच तर लय खाज आहे. हा आंबे तुझ्या घरात नेत होता तू. घे ना आता कसं दाबून घेतलं. हो ना, मी तर कटलंच पाठवून आलो होतो. पण हे भाची म्हणे की ते काका ऐकून नाही राहिले म्हणे. ते काका आणतो म्हणे डोक्यावर. बा आणूच राहिले बा. तर मग मी म्हटलं बा येऊ द्या बा, काही हरकत नाही ना. तुम्ही आता इथपर्यंत आंबे आणून दिले तर तुम्हाला वाटलं शेकूर 40 रुपये किलो आंबे लावतो मी. द्या किती पाहिजे ते तुम्ही सांगा. आता 40 रुपये किलो लावतो म्हणते. हा इथं कोणाला विकत घ्यायचं आहे म्हणा. काय राजू मामा, एवढ्या मेहनतीने तिथून कट्टे आणले आम्ही आणि म्हणता 40 रुपये किलो लावतो. हा द्या ना 2-4 किलो फुकट. आला ना अवकातीवर. हा मला माहिती आहे तू फुकट खाऊ जाय ना. काय राजा शिवलाल, तुला का मी सांगितलं का आण म्हणून? हा तो म्हणून तू आणले ना. मी जर सांगितलं असतं ठीक आहे बा. एक तर आमच्या काही घरचे आंबे नाही ना बाबा, विकत आण लागते ना. का फुकट थोडी भेटले आम्हाला. जाऊ दे आता, एवढे तो मेहनतीने आणले तर 2-3 आंबे नाही तुला भाकरीसोबत खाले. सांगा आता, एवढं कंबळ दुखेपर्यंत त्या एकदम त्या गावाच्या त्या टोकापासून या टोकापर्यंत उचलून आणले ना कट्टे. आणि हे म्हणते 2-3 आंबे म्हणते भाकरीसोबत खाले. हे मागं आले 2 जण, म्हणून आपला गेम सगळा फसला. नाही तर सांगितलं असतं याले मग. हा एकदा माझ्या घरात गेले असते आंबे तर मग काय भेटले असते कायले. राजू मामा, हे 2-3 आंबे भाकरीसोबत खाले. हट, ते 2-3 आंबे म्हणलं पाहिजे. ते तुम्हीच ठेवा, म्हणलं पाहिजे आम्ही गेम चाललो मी. मामा जमलं का? तुम्ही सांगितलं तसं मी त्याच्या मागं आलो. एक नंबर जमलं. एरी आपल्या इकडे आंबे पाहिजे होते, मला आणायचे होते. आता कटलं गिटलं पाठवल्यापेक्षा भेटला आपल्याला हमाल फुकटचा. घे ना म्हणा, मामाला गचू द्यायला आला का तू? हा घे ना, कसं कंबळ गेलं कामातून. असं आहे बा मंडळी, मामाला फसवायला निघतात लोक. हा मामाला फसवणं का एवढं सोपं आहे का? मी तर बाळागावचं पाणी पिण्याला लावू म्हणा. हा यायला ऐकतो का मी? बरं चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं.